Hello everyone. Today we will see op-amp as an inverting amplifier. See, in this we have to see the diagram, then derivation. Derivation पासून काय मिळणार आहे तर आउटपुट व्होल्टेज चा फॉर्म्युला. ओके, सो लेट्स सी द सर्किट डायग्राम. ह्यामध्ये काय आहे, op-ampचं सिम्बॉल तर आपल्याला माहिती आहे, ज्याचे दोन टर्मिनल्स आहेत V1 आणि V2. V1 इज नथिंग बट इन्व्हर्टिंग ॲम्प्लिफायर. ज्याला निगेटिव्ह साईन आहे तो काय आहे, इन्व्हर्टिंग ॲम्प्लिफायर म्हणजेच इन्व्हर्टिंग टर्मिनल आहे, आणि प्लस म्हणजे नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनल. सी, वी हॅव कनेक्टेड V इन टू दिस V1. म्हणजे इनपुट व्होल्टेज जे आहे कशाला कनेक्ट केलेलं आहे आपण, V in is connected to inverting terminal. That's why it is inverting amplifier. इनपुट ज्या टर्मिनलला देऊ ते टर्मिनल म्हणजेच काय असणार आहे, इन्व्हर्टिंगला दिले म्हणजेच आपलं आउटपुट काय मिळेल, इन्व्हर्टिंग ॲम्प्लिफायरचं आउटपुट मिळणार. ठीक आहे. आर इन इनपुट रेजिस्टर, आर एफ इज फीडबॅक रेजिस्टर. व्हाय इट इज कॉल्ड ॲज फीडबॅक रेजिस्टर. फीडबॅक म्हणजे आउटपुटकडून परत इनपुटकडे चालले, इनपुट टर्मिनलकडे, म्हणून ह्याला फीडबॅक रेजिस्टर म्हटलं जातं. सी, सर्किट डायग्राम शोज इन्व्हर्टिंग ॲम्प्लिफायर व्हेअर V in is कनेक्टेड टू, कोणत्या टर्मिनलला कनेक्ट केलं आपण, इन्व्हर्टिंग टर्मिनल ऑफ op-amp. Okay, RF is feedback resistor. Then RL is nothing but load resistor. So we have to mention what is the terms used in this diagram. So we have used V in, which is connected to which one, which is connected to V1, and let's see, there is flow of current I in. इथून फ्लो होईल, इथून जो मिळणार आहे तो कुठला असेल, IF म्हणजेच फीडबॅक करंट. वी कॅन टेक इट ॲज ए टर्मिनल असं आपण नाव दिलेलं आहे डायग्रामला. So in this case we have to know, or we have to derive the output equation. From this we will get VO is equal to RF into IF. Why it is like this? कारण आउटपुट व्होल्टेज V is equal to IR हा फॉर्म्युला आपल्याला ओहम्स लॉ पासून आपण यूज करतोय. त्यानुसार आउटपुट व्होल्टेज जर डायग्राम बघता काढलं तर काय मिळेल, हे इक्वेशन मिळेल. ओके, सो व्हॉट विल बी द V in. V in काय असणार आहे, V in इज नथिंग बट I in इंटू R in. इक्वेशन 1. And from 1 and 2, what we can say, VO is equal to, or VO upon V in is equal to काय करावं लागेल, RF into IF upon R in into I in. Okay, so there is काय होणार आहे, तर VO अपॉन V in जसं आपण फॉर्म्युल्यानुसार काढलेलं आहे त्या व्हॅल्यूज ठेवल्या, बट इथं काय म्हणावं लागेल, I in इज इक्वल टू IF. इनपुट करंट जो आहे आपला तो आणि फीडबॅक करंट आहे तो कशा आहेत, इक्वल करंट फ्लोज होतात, इक्वल व्हॅल्यूज मिळतात, त्यामुळे ते काय होतील, they will get cancelled. Therefore VO is equal to
because they are in negative sign. Negative flow is there. That's why we have to take negative sign, and we will get answer as VO is equal to minus RF upon RIN into VIN. This is our derivation.